लोकांची कामं झाली पाहिजे. ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिले त्या लोकांची कामं करत असताना जिथं जायला लागेल तिथं जावं लागणार, कारण शेवटी ते आपली जबाबदारी आहे. पण माझा विचार वेगळा आहे, तो माझा विचार वेगळाच आहे आणि मी त्या विचाराशी ठाम राहणार. कामं करत असताना तसं करून चालत नाही. म्हणून आम्ही प्रयत्न केला. आमदारांचा आमचा वैचारिक वाद असते, राजकीय वाद असते, पुढे निवडणुकीत एकामेका प्रचार करू. पण ज्या वेळेला कामाचा प्रश्न येतो तर माझा प्रयत्न आहे की दोन्ही आमदारांना सोबत घेऊन. कोणी त्यांच्या करायचा प्रयत्न करते की तुम्ही रोज पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात दिसता. आता अर्थात पालकमंत्र्यांच्या हातातच जिल्ह्याच्या तिजोरीच्या किल्ल्या आहेत. हातात त्यांच्या शेजारी गेल्याशिवाय ती किल्ली कशी हातात येणार. त्यामुळे काम करत असताना एकदा सत्तेत आपण जरी गेलो नाही तर निवडून आलो, सगळ्या लोकप्रतिनिधी एकत्र काम करावं लागते. पण आपला विचार हा ठाम ठेवूनच काम करावं लागते. आम्ही आपल्या विचाराशी ठाम आहे, त्यात कुठेही तडजोड आपण करणार नाही. पण लोकांसाठी काम महत्वाचं असते. म्हणून तुमची काय कामं असतील तुम्ही काही काळजी करू नका. मी अपक्ष निवडून आलो असलो तरी सगळ्यात जास्त लोकसभेत बोलणारा खासदार असल्यामुळे थोडेफार अधिकारी लोक, मंत्री लोक मला घाबरतात. त्या निमित्तानं मला 4 पैसे मिळतात, ते आपण काढून घेऊया. हे सगळं तुमच्या प्रेमामुळे घडलं. तुम्ही मला जी ताकद दिली तुमच्या मताची, त्या ताकदीवर माझी ताकद निर्माण झाली. ती ताकद तुमच्यासाठी उपयोग करायचा निर्णय घेतला. मला काय झाले, मला एक कार्यक्रम 2-3 आहेत आणि एक मंत्री महोदयांचे हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.